मी एक मुलगीला प्रपोज केलं होतं. 6 महिने मी तिच्या मागं लागलेलो आणि 6 महिने मागं लागल्यानंतर तिचं नाव नाही घेत, आता परवाच लग्न झालं तिचं. आणि ही गोष्ट 4-5 म्हणजे 5-6 वर्षापूर्वीची आहे. मी तिला म्हणजे 6 महिने मागं लागलेलो आणि मी त्यांच्याच वर्गातल्या एका मुलाला विचारलेलो, म्हणजे ITL होतं आणि त्याच्याच मुलाला विचारलं की मी या मुलगीला विचारणार आहे आणि कधी विचारू सांग. आणि ज्या मुलाला विचारलं ते म्हटलं भाऊ तुझ्या पद्धतीने तू कधी विचार, काय विषय नाही. मग एक दिवस ITI सुटला, आम्ही ITIला आम्ही एक तर जात होतो लेडीज सायकलवरती आणि त्यावर तिघं आणि ती चेन पडायची 10 वेळा आणि ती यायची बसमधनं. ती बसमध्ये यायची आणि बसमध्ये उतरला आम्ही लेडीज सायकल एका ठिकाणी पोहणार आणि या बॅक साईडला एक ट्रक होता मोडका बंद पडलेला, बघत बसणार आणि काय नाही नुसतं बघणार आणि ती जाणार आणि आम्ही तिथंच थांबले. आणि मग पोरं लांब येत होती. मग ते 6 महिन्यात वैतागले. ते म्हणले भाऊ तू आज विचार, उद्यापासून आम्ही एकही मुलगा इथं थांबणार नाही, तू काय करतोस कर. मग सगळे बॅकहँडला थांबल्यात आणि ती पोरगी आली आणि आमची हार्टबीट वाढली. आणि इथं मागं कमीत कमी 15-20 पोरं आता सध्या, भ्यायची काही गरज नाही. ती एकच पोरगी काय करणार आहे एवढी आहे तर. मग आली, मग सहज मी मागं बघितलं तर एकच उभा आहे. सगळी त्या ट्रकमध्ये जाऊन बसल्यात. मग माझी एवढी फाटून गळ्यात आली, ती आत गेली आणि ती परत आली आणि तिला त्या गेट होतं, गेटच्या पाशी जाऊन तिला विचारलं असं मी तुझ्यावर प्रेम करतोय, तुझं आहे काय. आणि ती पोरगीनं कॉलेजच सोडली. आणि नंतर कळालं ज्या मुलाला मी विचारलोय तो मुलगा तिचा बॉयफ्रेंड होता. ते वेगळे भांडण निस्तार आलोय आम्ही. म्हणलं मी तुला विचारलेलं, म्हणलं ज्या मुलीला मी विचारणार आहे आणि तूच विचार म्हणून सांगितलंयस आणि आता परत भांडणी करून गेला.